म्हणले आपला जसा भाव आहे तसं देव आहे, बरोबर आहे का नाही? आपल्याकरता त्यांनी अनेक चरित्र केले. जसं समुद्रावर लाटा अनेक मुसळत्यात पण सर्व लाटाला पाणी एकच आहे, बरोबर आहे का नाही? आपल्याला शस्त्र वेगवेगळे दिसतील पण सर्व शस्त्र कशाचे आहेत? लोखंड एकच आहे त्याला वापरलेलं. मग तसं म्हणजे या विश्वामध्ये त्या रामाचं स्वरूप वेगवेगळं जरी दिसलं, त्यांनी अवतार कार्यामध्ये वेगवेगळं स्वरूप जरी धारण केलं तरी मूळची एक जी शक्ती आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुखने, तसा एकच देव असणारे कोण आहेत म्हणजे ते प्रभू रामचंद्र आहेत. त्यांचं स्वरूप जरी वेगळं दिसलं तरी त्या ठिकाणी म्हणले मूळ अवस्था त्यांची एकच आहे. बहुबिंदू एका जलधरा घृत एका कणिका पार की अनेक वाद्यांत साचार एकची नाद धुमधुमे एकची नाद धुमधुमे अनेक वाद्य वाजवले त्याच्यातून आवाजच निघतो ना, पण सर्वांचा आवाज एकच निघतो का? जय घोष एकच होतो ना, बरोबर आहे का नाही? तूप आहे समजा, तूप आपल्याला एकच, आपण पदार्थ त्याच्यापासून वेगवेगळे बनवू पण मूळ सार त्याचं मूळ जर बघितलं तर एकच पदार्थ आहे. तसं आपल्याकडे एक जुनी म्हण आहे ना, एक गहू नाही आठवलं तुम्हाला, एक गहू प्रकार बहु, बरोबर आहे का नाही? म्हणजे एका गावाचे कितीतरी प्रकार. तसं देव हा एकच आहे, बरोबर आहे का नाही? मग त्याचे अवतार कितीही असतील म्हणजे पण मूळ स्वरूप एकच हे प्रभू रामचंद्र आहेत. या विश्वाचे मालक आहेत, चालक आहेत असं श्रीधर स्वामी त्या ठिकाणी सांगतात. एक उर्वी भवत वनस्पती एक वेद भवत श्रुती की एकाच नावी झळकती उर्गणे जैशी अपार उर्गणे जैशी अपार. सर्व नक्षत्र रात्रीच्या वेळेला आपल्याला दिसतात.